मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी वकील निलेश ओझांची भेट घेऊन त्यांना पेन ड्राईव्ह दिलाय। मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची भेट घेऊन त्यांना प्रकरणाशी संबंधित माहितीचा पेन ड्राईव्ह दिल्याचं समजतंय। माजी सहाय्यक पोलीस आयुक्त AP निपुंगे आणि भीमराज घाडगे या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी हा पेन ड्राईव्ह दिल्याचं माहिती आहे। पेन ड्राईव्हमध्ये या प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याचा दावा केला जातोय। अपडेट जाणून घेऊया। चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने हे प्रकरण समोर येते आणि अशातच 2 माजी पोलीस अधिकारी जाऊन हा पेन ड्राईव्ह देत असतील, त्यामुळे स्वाभाविकच या प्रकरणातलं गांभीर्य आणखीन वाढतंय। बरोबर आहे तुझं। दिशा सालियन प्रकरणात आपण जर बघायला गेलं तर हे पेन ड्राईव्ह देणं म्हणजे एक मोठी अपडेट आहे। आणि जसं तू सांगितलं की AP निपुंगे आणि भीमराज घाडगे हे 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत आणि त्यांनी निलेश ओझा यांची भेट घेतली आणि यावेळेला दिशाचे वडील सतीश सालियनही उपस्थित होते। त्यांनी जो पेन ड्राईव्ह दिला त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग, स्टिंग ऑपरेशन फुटेज आणि इतर अनेक महत्त्वाचा दस्तावेज त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे। हे सर्व पुरावे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर आरोपींकडे अंगुली निर्देश करणारा असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यांनी जी सामग्री दिली आहे त्याच्यामुळे दिशा प्रकरणात अनेक खुलासे होऊ शकतात आणि त्याच्यात खरं काय आहे ते समोर येऊ शकतं। आणि विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी दिशाच्या वडिलांनी CPंची भेट घेतली होती आणि त्यांनी मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती। आणि जसं आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती बोट उचललं जाते। तर ह्या पेनड्राईव्हमधून ह्या पेनड्राईव्हमध्ये जे काही पुरावे दिले असतील असा जो दावा केला जातोय त्यातून खुलासा होण्याची शक्यता आहे। दीपक, चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।